आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 21 फेब्रुवारी शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना 18 फेब्रुवारी 2026 रोजी जानेवारीचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा काढण्यात आलेला होता आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींना आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आलेला नसेल, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली असेल, KYC अर्धवट राहिलेली असेल, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्यांची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या बँकेपैकी असेल, तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले होते, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्यांचे मागील हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता विस्तार होत आहे। तर त्या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली असेल, ज्या लाडक्या बहिणींची KYC अर्धवट राहिलेली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले नसेल, तर त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज समोर आलेला आहे। तर हे गुड न्यूज काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा शब्द दिलेला होता की आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होऊन देणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहतील, त्यांच्यावरती आम्ही कसल्याही प्रकारचा अन्याय सुद्धा करणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे थोडेसे उशिरा आलेले होते। विचार करायला गेला तर नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 1 ते डिसेंबर, 1 आणि 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये जमा झाला आणि तुमच्या खात्यामध्ये विचार करायला गेला तर डिसेंबर महिन्याचा म्हणजे शेवटचा जो 2025 चा शेवटचा महिना होता, तर त्या डिसेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर सोडण्यात आलेला होता। आता लाडक्या बहिणींना तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर त्या हप्त्याची चिंता सुद्धा संपत आहे। बघा, 18 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि आपल्याला सुद्धा वाटलं होतं की लगेच 19 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी म्हणजेच आजपर्यंत हे पैसे वाटप होतील। कारण कमीत कमी 3 दिवस लागत असतात। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत असतात। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 3 दिवसांमध्ये हे पैसे काही जमा झालेले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणी विचारामध्ये पडलेले होत्या। परंतु लाडक्या बहिणींना आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात आणि हे लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू राहणार आहे। म्हणजेच विचार करायला गेला तर अजून पुढचे सरासरी 3.5 वर्ष हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमचे भरपूर
दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडकी बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या। परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट या ठिकाणी आता जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, जानेवारी हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात, परंतु एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं काही शक्य होत नसतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकार म्हणजेच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कमीत कमी 3 दिवसांमध्ये हे पैसे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडत असतात। आणि आदिती तटकरे मॅडमनी आता सर्व लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यासोबत लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या लाडक्या बहिणी 3 गॅसच्या 2,500 रुपयांची वाट पाहत होत्या, म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे कधी येतील अशा प्रकारची वाट लाडक्या बहिणी पाहत होत्या, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्यांची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, त्यावेळेसच ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली होती। परंतु राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार येत होता, कारण सरकारच्या माध्यमातून विविध योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहेत आणि सर्व योजनांचे पैसे सर्वच लाभार्थ्यांना सोडायचे म्हटलं तर हे शक्य होत नसतं। त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे म्हणजे जे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे येणार होते, तर ते पैसे आलेले नव्हते। परंतु आता गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित होणार आहेत। कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण नियम बघून घेऊयात, यासोबत पात्रता सुद्धा बघणार आहोत, कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नवीन वर्षामध्ये नवीन नियम लागू होत असतात। विचार करायला गेलं तर ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेले होते। तर या 2024 सालामध्ये काही महत्त्वाचे नियम लागू होते, परत 2025 सालामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू होते आणि आता 2026 साल सुरू आहे, तर या 26 सालामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे नियम सुरूच आहेत। एकंदरीत सांगायचं झालं तर तुम्ही 2026 सालामधील महत्त्वाच्या नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येतील। परंतु जर तुम्ही 2026 सालामधील नियमांमध्ये, अटींमध्ये, पात्रतांमध्ये, शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे, तर त्या जिल्ह्यांची आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमच्या बँकात या बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर बघा लाडक्या बहिणींना, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी पीएम किसान योजना, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणबाळ योजना, अशा पद्धतीच्या विविध योजना सुरू आहेत। त्याच पद्धतीने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते आणि लाडकी बहीण योजना कधी सुद्धा बंद होणार नाही जोपर्यंत हे माहितीचं सरकार आहे आणि पुढच्या वेळेस सुद्धा हे जर सरकार आलं तर परत एकदा ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहील, अशा प्रकारची माहिती सुद्धा मिळालेली आहे। तर बघा लाडकी बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत। ज्यांचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, ज्यांचं बँक खातं या बँकेपैकी असेल, त्या सर्वांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी पाहणार आहोत, परंतु नियम लक्षात घ्या, पात्रता लक्षात घ्या। जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। यासोबतच लाडक्या बहिणींना, प्रत्येक लाडक्या बहिणीला बघा सक्षम बनवण्यासाठी, म्हणजेच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला सक्षम बनवण्यासाठी, स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी या ठिकाणी विविध योजनांची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे। विविध योजनांचा लाभ सुद्धा प्रत्येक लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहे। विचार करायला गेला तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सक्षम बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे आणि त्या पद्धतीने सरकार प्रयत्न करत आहे। पुढच्या जे 3.5 वर्ष आहे, तर त्या 3.5 वर्षांच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे। सरकार प्रत्येक लाडक्या बहिणीला या
ठिकाणी स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी मदत सुद्धा करत आहेत. तर एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तर आपण या ठिकाणी जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या बँकेपैकी असेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी तर पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात. तर बघा लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा एकदम अंतिम असतो. तुम्हाला जर विचार करायचं झालं तर बघा एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे मिळत राहतील. आणि तुम्ही सुद्धा पाहत आहात प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वेळेवरती 100% जमाच होत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आता आपण नियम, पात्रता, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येतील. अन्यथा जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व नियम, अटी शर्ती आणि पात्रता आपण सविस्तर पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये काही लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला होता. काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न जास्त होतं, काही लाडक्या बहिणींकडे मोठमोठ्या चारचाकी गाड्या होत्या, काही लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नव्हत्या, काही लाडक्या बहिणी वेगवेगळ्या नियमांमध्ये बसत नव्हत्या. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणी होत्या तर त्यांना या ठिकाणी आता इथून पुढे पैसे येणार नाहीत. विचार करायला गेला तर ही जी KYC ची प्रोसेस आणलेली होती, तर ही KYC ची प्रोसेस आणण्याचं कारण म्हणजे या योजनेमध्ये फक्त पात्र बहिणींना लाभ देणं हे सरकारचं उद्दिष्ट होतं. त्यामुळेच लाडकी बहिणींना ही KYC आणलेली होती. सर्वात अगोदर KYC ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम तारीख ठेवण्यात आलेली होती, परंतु आता या KYC ची तारीख 31 मार्च पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. ज्या ज्या लाडकी बहिणींची KYC राहिलेली असेल, अर्धवट KYC केलेलं असेल किंवा KYC केलेलं नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी KYC लवकरात लवकर करायची आहे. परंतु ज्यांची KYC झालेली असेल, ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC सक्सेसफुल झालेली असेल त्या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सविस्तर बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. यासोबत लाडक्या बहिणींनो हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून सोडले जात असतात. त्यामुळे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. जर तुमचं बँक खातं तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येतील. अन्यथा जर तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो हे झालं DBTचं. आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, बँक खातं या बँकेपैकी असेल त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. यांनी मागच्या वेळेस शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही. प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये हे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी आता जे नवीन नियम आहेत तर ते नवीन नियम, यासोबत जे जुने नियम आहेत तर ते जुने नियम, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर पैसे येतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण नियम पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना नियम पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही KYC केलेले आहे का हे तुम्ही तपासायचं आहे. कारण KYC केलेले असेल तरच तुम्हाला पैसे येतील. परंतु लाडक्या बहिणींनो KYC केलेले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तुम्ही कोणकोणत्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजे तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तर पैसे येतील, अन्यथा
अन्यथा पैसे येणार नाही. तर एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांच्या यादी तर पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियम. जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर पैसे येतील, परंतु नियमांमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणीनं विचार करायला गेला तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करू नये. सर्व लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे मिळत राहतील. सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत राहणार आहे. आता बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत आपण नियम, पात्रता, अटी शर्ती पाहणार आहोत, परंतु हे नियम, अटी शर्ती आणि पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये कधीपासून विस्तार होणार आहे, तर त्याची काही तारीख आहे का, त्याविषयी सुद्धा आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. बघा, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्यांना सरसकट गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जातील अशी माहिती मिळालेली होती. त्यावेळेस तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 830 रुपयांचे हप्ते विस्तार होतील अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली होती. परंतु लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे भरपूर दिवसांपासून न आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुमची भरपूर दिवसांची नाराजी दूर होणार आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी कोणकोणते नियम आहेत, या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी कोणकोणत्या पात्रता आहेत, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहेत. जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असायला पाहिजे आणि तुम्ही जो गॅस वापरता तर त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजे, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होतील. परंतु आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीला हे गॅस कनेक्शनचे पैसे मिळू शकतात. जर तुम्ही याचा अर्ज केला तर तुम्हाला सुद्धा हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत म्हणजे डायरेक्ट मोदी साहेबांकडून सुद्धा पैसे मिळतील. तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही. डायरेक्ट आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीनं काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडकी बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुमची लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण झालेली असायला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींची KYC पूर्ण झालेली असेल त्यांना पैसे मिळतील, परंतु ज्यांची KYC अर्धवट राहिलेली असेल, चुकलेली असेल तर त्यांना परत एकदा संधी देण्यात आलेली आहे. या संधीचं सोनं करा, अन्यथा महिन्याचे 1500 वर्षाचे 18,000 रुपये बंद होतील. जर वाटत असेल महिन्याचे 1500 वर्षाचे 18,000 रुपये बंद होऊ नयेत तर लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर KYC करून घ्या. तर आता या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहत आहोत. ज्यांचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचं बँक खाता या बँकेपैकी असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, परंतु ज्यांचा जिल्हा, ज्यांचं बँक खातं या बँकेपैकी जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना पैसे मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे की तुमचे जे पण काही मागील हप्ते थकीत आहेत, ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट राहिलेले असतील तर त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे कधीपासून विस्तार होतील याविषयी जी महत्त्वाची माहिती समोर आहे तर ती माहिती सुद्धा आपण बघून घ्या. बघा लाडकी बहिणींना, राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं होतं. त्यामुळे लाडकी बहिणींना हे पैसे सोडण्यासाठी थोडीफार अडचण आलेले होते. म्हणजेच अर्थमंत्रीच अजितदादा होते, अजितदादांनी सही केली तरच पैसे वाटप व्हायचे, परंतु सध्याच्या स्थितीला अजितदादा नसल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ही सही करून 18 जानेवारी रोजी शासन निर्णय काढण्यात आला आणि या ठिकाणी आता लाडकी बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. तर एकंदरीत पाहायला गेला तर बघा या ठिकाणी पाहू शकता, पुणे जिल्हा असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, परभणी, बीड, अकोला यासोबतच गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, धाराशिव जिल्हा, तर असे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या सर्व लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, त्यामुळे आज 99.99% पैसे येतील अशी खात्री नाही, परंतु सोमवारपासून पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आपल्याकडे मोठमोठ्या न्यूज चॅनलकडून सुद्धा मिळालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपले आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करून ठेवायचं आहे। KYC केलेले नसेल तर KYC करा, जेणेकरून पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, अद्याप कोणाला पैसे आलेले नाहीत, परंतु हे पैसे लवकरच येतील। त्यामुळे महत्त्वाची कामे करा, कामे केली की अडचण येणार नाही, डायरेक्ट पैसे येऊन जातील।